गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आहे स्वप्नील. कसे आहात? बरे आहात ना? तर चला, आजही आपण एका रोमांचक, ऐतिहासिक आणि एका सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणी जाणार आहोत. माहुली, आसनगावचा माहुली किल्ला. तर आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आपण आता बाईकनी इथून आसनगावपर्यंत जाणार आहोत. तर चला, आता आपण निघूया. और ब्रो, चलो चलो चलो, लेट्स गो. मोरया. हो, 1-1.5 तास हार्डली. कल्याणपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्ह्याच्या आसनगाव शहापूर जवळ असलेला हा किल्ला मुंबईकरांसाठी तर सर्वात जवळचा आणि लोकप्रिय किल्ला आहे. तर आता आपण पटकन किल्ल्याचा पायथा गाठूयात. एन्जॉय द व्ह्यू. तर आता आम्ही आलो इथे पायथ्याजवळ आणि आता इथे आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे या काकांकडे. तर किल्ला तर आज आय थिंक बंद आहे, एंट्री नाही आहे, पण आम्ही बॅक साईडनी ट्राय करतो आहे वरती जाण्याचा. तर बघू आता वरती जायला भेटते की नाही भेटत. तर आता आम्ही नाश्ता करून निघालो इथून. तर आता या ज्या रस्त्याने आम्ही चाललो आहे, हा रस्ता किल्ल्याचा बॅक साईडचा रस्ता आहे ॲक्च्युली. आणि तो तुम्ही बघू शकता, कारण पुढून जे लोणावळ्यामध्ये इन्सिडेंट झालेला तेव्हापासून तर त्यांनी बंदच केलेलं आहे. तर इथून आम्ही आता वरती चाललोय. खालती तर अडवलेलं आम्हाला, त्यांनी विचारलं देखील, पण त्यांना सांगितलं आम्ही की आम्ही आमच्या रिस्कवर वरती जात आहोत म्हणून. कारण हा किल्ला एवढा कठीणही नाही, थोडासा सोपा किल्ला आहे हा चढण्यासाठी. तर एंट्री गेटमधून आल्यावर हा खालती गडाच्या पायथ्याशी असं सुंदरसं बांधकाम पण केलेलं आहे. किल्ल्याच्या आधी नेहमीप्रमाणे असणाऱ्या सूचना. इथून आपण आता गड चढायला सुरुवात केलेली आहे. तर थोडंसं बेसपासून पुढे आल्यावर असे डायरेक्शन बोर्ड तुम्हाला दिसतील. मान्सूनमध्ये आल्याचा हाच फायदा असतो की आपल्याला असे सुंदर निसर्गरम्य वातावरण, सगळीकडे पसरणारे दाट हिरवळ बघायला मिळते. हे असे ओढे ओलांडण्यासाठी सुंदर असा पूल बांधलेला आहे.
तर इथे पर्यटकांसाठी एकदम नोटीस लावलेली असते, जी आम्ही दर ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो. नंतर तुम्हाला हा एकदम असा चोरून बोर्ड लावलेला दिसतोय. ॲक्च्युली चोरून नाही, तो झाडांमध्ये असा लपलेला दिसतो. तर ॲक्च्युअल वाट इकडे आहे. आणि हा जो मोठा बंधारा दिलेला आहे, हा नदीचा मोठा बंधारा आहे, जो की या राईट साईडला आहे. तर आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला, म्हणजे ब्रिज उतरल्यानंतर आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. जो राईट साईडला मोठा बंधारा होता, तिथे फेमस असा वॉटरफॉल देखील आहे. गडाची चढाई जवळपास 2800 फूट उंच आहे. तर माहुली किल्ल्यावर आल्यावर आपण एकच काळजी घ्यायची असते की इथे थोडं जनावरांपासून सावध राहावं लागतं, कारण इथे बरेचसे असे प्राणी, जंगली प्राणी असे आढळतात, बिबट्या वगैरे. कारण हे एक राखीव अभयारण्य आहे. तर खालती ओढा पार केल्यानंतर 3-3.5 किलोमीटरची अशी खडी चढाई आहे. आणि वरती आल्यावर असा एक व्ह्यू पॉईंट दिसतो तुम्हाला. तर किल्ल्याकडे येणारा सर्वात सोपा मार्ग म्हणजे बाय ट्रेन आसनगाव स्टेशनला उतरून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर किल्ल्याचा बेस विलेज आहे. आय थिंक जवळपास 200 ते 250 रुपये रिक्षावाले चार्ज करतात किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येण्यासाठी. दुसरा अजून एक मार्ग आहे, पण तो त्या चंदेरी सुरक्या करून, म्हणजे जवळपास शहापूर जवळून दहागाव या गावात यावं लागते. तिथून तो खूप लांब पडतो. त्यामुळे जर या किल्ल्यावर यायचं असेल तर हा किल्ल्यावर येण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. किल्ल्यावर कंटिन्यू अशी खडी चढाई आहे, तुम्हाला दिसेलच. जंगलचा एकदम थोडासा पॅच होता, पण जवळपास पूर्ण अशी खडी चढाई आहे. चढताना थोडासा थकवा जाणवतो, पण काय, निसर्गाचा असा सुंदर दृश्य बघून सगळा थकवा दूर होऊन जातो. तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट दाखवतो, तर चला बघा. तर हे बघा, गडाचा टोक अजून काही दिसत नाही आहे, कारण सगळीकडे धुकं पसरली आहेत. त्यामुळे गडाचा टोक अजून काही दिसत नाही आपल्याला. आता पावसाची अशी सुंदर सुरुवात झालेली आहे आणि इथं वातावरण थोडं ह्युमिड असल्यामुळे पूर्ण असा थकवा जाणवायला लागलेला आहे. पूर्ण घाम वगैरे निघवता, पण पावसामुळे सगळा थकवा धुवून गेला आहे आमचा. आणि हे असं घनदाट जंगल, इथून पाय स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर चला, लेट ॲडव्हेंचर विथ स्वप्नील. परत त्या शिड्यांपर्यंत आलो आहे. हा घनदाट जंगलचा असा रस्ता क्रॉस केल्यानंतर आपल्याला लोखंडाच्या शिड्या बघायला मिळतात. तिथून आपल्याला असं गडावरती जाण्याचा रस्ता आहे. तर तुम्ही असा पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता तिथे. आणि हा आमचा पक्षी. पक्षी नाही, मीच आवाज काढतो.
पक्ष्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. पक्षी माझ्याशी बोलतायत. हे बघा आवाज आहे. तुम्ही शांतपणे आहे बघा. आणि हा पावसाचा असा आवाज बसून घे थोडासा. गडांवर जाण्यासाठी अशा वाटेवर ॲरो वगैरे केलेले आहेत. तर मित्रांनो, आपण जवळपास वरपर्यंत पोहोचलेलो आहे. तर मध्ययुगीन कालखंडात या किल्ल्याला खूप महत्त्व होते. तर हा किल्ला जवळपास बऱ्याच ठिकाणांना असा जोडला जायचा. तर शिवकाळी हा किल्ला कल्याणच्या सुभ्याचा किल्ला म्हणून असं ओळखलं जायचं या किल्ल्याला. कारण या किल्ल्यापासून ते नाशिक, नंतर जव्हार मार्गावरून सुरत आणि मुरबाड मार्गावरून अहमदनगर असा हा भौगोलिकदृष्ट्या सगळ्या तिन्ही बाजूंनी जोडलेला असलेला हा किल्ला होता. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी. तर बघा, कोणत्याही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्ग सौंदर्याने वेड लावणारा हा किल्ला, अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माऊली नावाने ओळखला जातो. तर बघा, हा किती अप्रतिम नजारा आहे इथे. मित्रांनो, माऊली किल्ल्याचे 2 खुगिरांमुळे 3 भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड. पळसगड, माहुलीगड आणि भंडारगड प्रत्येकाचा आपला इतिहास आणि महत्त्व आहे. तर इथे आल्यावर एक वेगळी शांती आणि ऊर्जा मिळते. तर मित्रांनो, आता आपण जवळपास गडाच्या या टाचपर्यंत आलेलो आहे. तर इथून तुम्ही बघू शकता हा सुंदर असा व्ह्यू. तर इथून सगळी धुकांची चादर पसरली आहे. आणि जर तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू बघायचा असेल तर हा बघा.
आहे व्ह्यू पॉईंट इथून किल्ल्याचा आणि आता आपण वरती जात आहोत. तर चला. पाऊस कंटिन्यू चालू आहे, बराच वेळ झाला. गडाच्या एवढं उंचावर पोचून देखील अजून पूर्णपणे वरती आम्ही आलेलो नाही. तर इथे तुम्ही बघू शकतात, हा आहे गडाचा बालेकिल्ला, हा आहे आपला माहुली किल्ला आणि इथे असे हे सुंदर वॉटरफॉल, हा इथे इथे आणि इथे. तर आता चांगला सोसाट्याचा वारा, पाऊस सुटला आहे. तर चला फटाफट गडावर पोहोचण्याचा प्रयत्न करूया. सुंदर असा रस्ता, असे आम्ही ढगातून चालतोय. तर इथून हा कडा ओलांडल्यानंतर अशी ही दगडांची क्लाइम्बिंग आहे आणि तुम्ही बघू शकता वरती हा बालेकिल्ला, हा आपला भगवा झेंडा फडकताना. तर मित्रांनो, एकदम किल्ल्याच्या जवळपास आल्यानंतर ही अशी परिस्थिती, रस्त्यावर अशी एकदम छोटीशी पायवाट आहे आणि त्यात पण अशी मोठी मोठी झाडे पडलेली होती. तर येताना नेहमी काळजी घ्या. चला तर आता आपण जाऊया हळूहळू पुढे. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही ती लोखंडाची शिडी तिकडे बघू शकतात. हा असा सुंदर मनमोहक व्ह्यू. तर अक्षरशः चारी बाजूला धुकं पसरली आहेत, म्हणजे अक्षरशः स्वर्गाचाच अनुभव. तर आता आपण या त्या लोखंडाच्या शेळ्यांजवळ पोचलेलो आहे. इथून वर चढून ही गडाची तटबंदी तुम्ही बघू शकता. अशी ही उंच तटबंदी आणि हा एक व्ह्यू पॉइंट. सगळीकडे धुकं. तर फायनली आता किल्ल्याच्या तटबंदीजवळ आम्ही पोहोचलेलो आहेत आणि हा आपला भगवा झेंडा. आणि हे वरतून दृश्य तर हा किल्ला 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात करून घेतला होता. त्यानंतर अगोदर जसं हरिहरगड पुरंदरच्या तहात गेला होता, तसा हा किल्लाही पुरंदरच्या तहामध्ये मुघलांकडे गेलेला. नंतर 1670 मध्ये परत मोरोपंतांनी हा किल्ला आपल्या ताब्यात करून घेतला. हा किल्ल्याचा असा सुंदर व्ह्यू. तर आता गडावरती आल्यानंतर तर डाव्या बाजूला हे तुम्ही बघू शकतात, हे असं पहिलं पाण्याचं टाकं लागलेलं आहे आणि गडावरती हे असे 2 रस्ते, या पहिल्या पाण्याच्या टाक्याजवळून 2 रस्ते जातात, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. तर डाव्या बाजूनी
सरळ गेल्यावर आपल्याला महादरवाजा लागतो आणि महादेवाचं एक मंदिर आणि पळसगडाकडे जाणारा रस्ता. तर इथे असा हा बोर्ड देखील लावला आहे आणि हे पाण्याचे ओढे. थोडंसं पुढे आल्यावर इथे असा हा बोर्ड लावलेला दिसतोय, म्हणजे महादरवाजाकडे जाणारा. तर थोडासा जंगलचा पॅच उतरून आपल्याला दरवाजापर्यंत पोहोचता येते. तर महादरवाजाकडे येताना हा असं शिड्या उतरून आपल्याला घनदाट अशा वनातून खाली उतरावं लागते. तुम्ही बघू शकतात अतिशय घनदाट असं रान आहे. तर आता आपण जवळपास महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. तर इथे आल्यावर हा महादरवाजाकडे जाणारा रस्ता. तर मित्रांनो, पाण्याच्या टाकीकडून उजवीकडे आल्यानंतर तुम्ही या बाजूला बघू शकतात या अशा छोट्या छोट्या गुफा आहेत. ही एक बरीच मोठी गुफा आहे. तर रात्रीच्या वेळेस तुम्हाला जर नाईट ट्रेक वगैरे जर तुम्ही करत असाल तर इथे तुम्ही कॅम्पिंग वगैरे करून राहू शकतात. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये किती स्पेस आहे. तर तुम्ही आतमध्ये बघू शकतात बरीच स्पेस आहे. तर इथे जवळपास 10-15 जण आरामात राहू शकतात. या बाकीच्या ज्या गुफा आहेत त्या अगोदर पहारेकरांच्या देवड्या आहेत. तर तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता. इथे देखील तुम्ही बघू शकता या छोट्या गुफा या पहारेकरांच्या देवड्या आहेत. बंद झाला. आणि इथून पुढे आल्यानंतर हा तुम्ही महादरवाजा बघू शकतात. जवळपास ढासळलेल्या अवस्थेत आहे. आणि तुम्ही इथे हे आजूबाजूला शिल्प देखील बघू शकता. हे प्राचीन शिल्प शरत्या पाण्याचे आहेत आणि हा असा पडलेल्या अवस्थेतला महादरवाजा. आणि हा जो रस्ता आहे, या ज्या शिड्या आहेत या आता बंद आहेत, पण या जवळपास सगळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. आणि हे दोन्ही बाजूला तुम्ही बुरुज देखील बघू शकतात. तर चला आता आपण महादेवाचं दर्शन घेऊ. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती ठेवली, त्यांचंही दर्शन घेतलं.
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. धुक्यांमुळे एक्झॅक्टली समोर काही दिसत नाहीये, पण इथून आपल्याला भातसाराशी, अलंग, मदन, कुलंग आणि कळसुबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्र आणि अजोबा, दक्षिण पूर्वेला माथेरान रांग आणि दक्षिण पश्चिमेला तामसा खोरे आणि तुंगारेश्वर रांग असलेला प्रचंड मुलूक दिसतो. दरवाजाकडे येताना आपल्याला राईट साईडला हा महादरवाजाचा रस्ता, समोर ही शिवलिंग आणि हा लेफ्ट साईडला जो जाणारा रस्ता आहे तो पळसगडाकडे जाणारा रस्ता आहे. ते तुम्हाला दाखवतो मी आता. या गडाकडे जाणाऱ्या वाटेत आपल्याला बांबूचे जंगल पाहायला मिळते. सो इथून तुम्ही हा रस्ता पळसगडाकडे जातो आहे. तर आता तर आम्ही पळसगडाकडे जात नाही आहे, तर आता आम्ही कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजाकडे जातो आहे. तर चला. आणि जसं तुम्ही या कुंडामध्ये बघू शकतात, पाण्याचा कलर जवळपास निळसर आणि हिरवा असा कलर आहे. तर हा कलर या किल्ल्यावरच्या मिनरल्समुळे येतो. तर आता आम्ही निघालो आहे कल्याण दरवाजा आणि हनुमान दरवाजाकडे. आणि तिकडेच माहुलेश्वर महादेवाचं मंदिर देखील आहे. तर असं इथे फॉग वगैरे आला आहे मस्त, तुम्ही बघू शकता. तर आता आपण हा दरवाजाकडून निघालो आहे. हे बघू शकता तुम्ही, असा सुंदर अशी धुक्यांची चादर पसरली. आजूबाजूला तुम्ही बघू शकता मस्त धुकं वगैरे पसरले. आणि आता हा थोडासा इथून आपण गड चढायला सुरुवात केली, तिथूनच तो पुढचा रस्ता आहे. तिथे गेल्यावर तो दाखवू. हा सुंदर जंगलचा छोटासा ट्रेक. तर मित्रांनो, कल्याण दरवाजाकडे जाण्यासाठी ही राईट साईडची वाट होती, तर चुकीच्या रस्त्याने गेल्यामुळे आमचं सदर, दारुगोळा कोठार आणि हनुमान दरवाजा मिस झालंय. तर ॲक्च्युली हा रस्ता चुकीचा होता जो आम्ही डिसाईड केला तो. तर आता पुढे जाऊन बघू रस्ता भेटतो की नाही भेटत. तर ही अशी धुक्यांची चादर. तर असं चारी बाजूंनी धुकं असल्यामुळे रस्त्याचा अंदाज लावता येत नाही आहे. तसं पॅच पुढे आल्यानंतर असा गड खाली उतरायला सुरुवात होते. हा थोडासा रॉक पॅच आपल्याला खाली उतरायचा आहे. ये लवकर. तर इथे आल्यानंतर असा एक राईट टर्न आहे, तिथून आपल्याला भंडारगडाकडे जाणारा रस्ता दिसतो. आणि हा तो कल्याण दरवाजा. ह्या साईडने चढून हा सुळका उतरून आपल्याला त्या सुळक्यावर चढायचं आहे. तर चला. तर हा थोडासा रॉक पॅच आपण उतरून आपण एका खिंडीत पोहोचतो. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड. या शिड्या क्रॉस करून आपण भंडारगड आणि कल्याण दरवाजापर्यंत पोहोचतो.
हा पण आला बघ. चढशील ना? तर आता इथपर्यंत आलो आहेत आणि एकदम असा भन्नाट असा वारा सुटला. तर इथे तुम्ही बघू शकतात की कल्याण दरवाजाकडे जाणारा मार्ग इथे लिहिला आहे. तर इथून आता आपण पटापट निघूया, कारण एक भन्नाट अशी हवा सुटलेली. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे कल्याण दरवाजाजवळ आणि तुम्ही बघू शकतात की हा दरवाजा पूर्णपणे ढासळलेला आहे आणि एकदम अशी खोल दरी आहे इथून समोर. तर इथून तर कोणी येण्याचा प्रयत्न करणार नाही. आता आम्ही खाली तर काय जात नाही, कारण एकदम सुसाट्याचा वारा सुटला आहे आणि पूर्ण दगडं असे निसर्तीत आलेले आहेत. मग आम्ही तर काय रिस्क घेणार नाही आहे. तर पावसाळ्यात तो रिस्क नाही घेतलेली तरच चांगली आहे. पावसाळ्यात थोडा आवरा तुम्ही सुरक्षित घरी पोहोचला. कारण माहिती निसर्ग आपल्याकडे ओढवून घेतो, पण कधी कधी काही काही गोष्टींवर आपल्याला कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण बघा, माऊलीगड कुठे जात नाही आहे. माऊलीगडला तुम्ही परत येऊन उन्हाळ्यात आरामशीर एक्सप्लोअर करू शकता. त्यामुळे थोडा मोह आवरता आला पाहिजे आपल्याला उन्हाळ्यातही. आणि जर तुम्हाला असाच गारवा पाहिजे असेल तर आपण हिवाळ्यातही एक्सप्लोअर करू शकतो. कल्याण दरवाजापासून थोडंसं पुढे आल्यावर लेफ्ट साईडला आपल्याला एक बारमाही पाण्याचं भुयारी टाका दिसते. इथे 12ही महिने पाणी असतं. तर मित्रांनो, येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते. तर आता आपण भंडारगडाकडे जवळपास आलो आहोत. भंडारगडावरून आपल्याला भटोबा, नवरा नवरी सोयटे दिसतात. तर आता दुकानमुळे तर आपल्याला काही दिसणार नाही. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात एक किल्ल्यावरचं सर्वात मोठं तळ आहे आणि या तळाच्या एक्झॅक्टली समोरच माहुलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तर आपण आता दर्शन घेऊन घेऊ. तर जवळपास आतमध्ये काहीच नाही, पण असे शिल्प आणि ही महादेवाची पिंड आहे. तर चला आता आपण गड उतरायला सुरुवात करूया. तर ॲक्च्युली हनुमान दरवाजा देखील मागे होता आणि दारुगोळा, कोठार वगैरे, पण आता बराच उशीर झाल्यामुळे आता उतरायला सुरुवात करते. तर चला भेटूया खाली. इथे थोडंसं पुढे आल्यावर तुम्ही हे काही किल्ल्याचे अवशेष बघू शकतात आणि मागे राईट साईडला राजवाड्याचे अवशेषही होते, पण आता खूप उशीर झाल्यामुळे आता आम्ही इथून निघतोय. तर हे किल्ल्याचे थोडे अवशेष बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, आजचा सफर आपण इथेच संपूयात. तर बराचसा किल्ला आपला एक्सप्लोअर करायचा बाकी आहे, तो आपण नेक्स्ट टाइम कव्हर करूया. तर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत जर एक दिवस घालवायचा असेल तर या गडाला नक्कीच भेट द्या. तिथलं निसर्ग सौंदर्य, शांतता आणि इतिहास तुम्हाला मोहून टाकेल. तर मग आवडला का तुम्हाला आजचा सफर? आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा आणि नवीन साहसासाठी ॲडव्हेंचर स्वप्नीलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि निसर्गाचा आनंद घेत राहा. धन्यवाद. जय शिवराय.